नेमकं गडावरती काय घडले, तुमची तक्रार काय होती आणि काय हे सगळं प्रकरण आहे? महाराष्ट्राचे 3.5 शक्तिपीठापैकी अर्धशक्ती असलेल्या आई जगदंबेच्या देवस्थानात चांदीचा अपहार झाल्याबाबत आम्हाला गेल्या वर्षी कुणकुण लागलेली होती. साधारणतः 2010 ते 14 या कालावधीत जी चांदी वापरण्यात आली होती ती 406 किलो वापरली गेल्याचं रिपोर्टमध्ये आहे. 406 किलो 193 ग्रॅम समथिंग. तदनंतर ती चांदी काढण्याबाबत व नवीन नक्षीकाम करण्याबाबत ठराव पारित केला होता. त्यात ते ठराव पारित करताना केवळ 4 विश्वस्त होते आणि चांदी नवीन नक्षीकामाचं ठराव पारित केला गेला होता. पण त्याच्यात जुनी चांदी काढण्याबाबत कुठलाही उहापोहा ठराव पारित केला गेलेला नव्हता. कुठलीही जुनी चांदी काढण्याबाबत कुठलीही प्रक्रिया, जसं निविदा प्रक्रिया, जाहिरात देणं असं कुठलाही अवलंब केलेला नव्हता. त्यात एका विश्वस्तांनी हरकतही घेतली होती, पण त्या हरकतीचा त्यांनी कुठलाही हे केलं नाही आणि त्याला न जुमानता त्यांनी ते काम केलेलं आहे. ते काढताना ते मोजमाप वगैरे काही केलं नाही. त्याच्यात मग नंतर पंचांसमक्ष मोजमाप झाले असतात केवळ 383 ग्रॅम 800.9 मिली चांदी भरलेली आहे. म्हणजे 22 किलो 490 ग्रॅमची तफावत आढळलेली आहे. याबाबत आम्ही माननीय विभागीय आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. आम्हाला माहिती अधिकारात माहिती मागितली असता जवळपास आम्ही महाराष्ट्रातील बऱ्याच कार्यकर्त्यांनी त्याच्यात RTI टाकला होता. त्यांनी एकच उत्तर द्यायचं का आम्हाला माहिती अधिकार कायदा लागू नाही. तदनंतर आता एक समिती तिथं स्थापन झालेली आहे. त्याच्यात स्वतः तत्कालीन विश्वस्तांनी सांगितलेलं आहे का याच्यात 22 किलो चांदीचा अफरातफर झालेली आहे, याच्यात कारवाई व्हावी असं त्यांनी सांगितले. म्हणजे आमच्या तक्रारीत पूर्णपणे तथ्य आहे. हे सुदर्शन दहातोंडे जे व्यवस्थापक आहे त्यांनी दिलेल्या खुलाशात सत्य झालेलं आहे. त्यावेळेला विश्वस्त कोण होते? चांदी ज्यावेळेला काढली गेली ती कोणाच्या उपस्थितीत काढली गेली? चांदी ज्यांच्या उपस्थितीत काढली गेले त्याच्यात 4 विश्वस्त होते. त्यांचं भूषणराज तळेकर, डॉक्टर प्रशांत देवरे, मनजोत पाटील, ॲडव्होकेट ललिंद्र निकम यांच्या याला दीपक पाटोदकर यांनी हरकती घेतली होती. पण त्यांच्या हरकतीचा कुठलाही विचार यांनी केला नाही. एकतर्फी त्यांनी हे केलेलं आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी रात्रीच्या वेळी ती चांदी काढलेली आहे. अध्यक्ष नव्हते चांदी काढताना. चांदी काढताना नव्हते अध्यक्ष. त्यांची काही हरकत नव्हती. अध्यक्षांनी त्याच्यात उहापोह करायला पाहिजे होता, पण त्यांनी काही तसं केलेल्या पंचनाम्यात दिसत नाही. तुझी मागणी काय? आमची मागणी हीच आहे, ही जी चौकशी ती निष्पक्षपणे व्हावी आणि भाविकांच्या भावनांचा विचार करावा आणि जेही अपहार झालेला आहे ते सत्यता समोर यावी आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी. माझं नाव विठोबा ध्यानद्यान, माहिती अधिकार कार्यकर्ता, नाशिक.